नमस्कार मैत्रिणींनो, ओनली स्टिचिंग चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज इथं मी बनवलेला आहे खणाचा पाऊच. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. याच्यामध्ये तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींची माहिती मिळेल आणि एकदम फिनिशिंगमध्ये हा मोबाईल पाऊच रेडी झालेला आहे. खूप छान वाटतं, खणामध्ये असल्यामुळे अजून तो अट्रॅक्टिव्ह वाटतं आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीने स्टिच केलेला आहे. आता इथं मी घेतलेला आहे 9.5 इंचाचा लांबीला आणि रुंदीला 7.5 इंचाचा मी एक फॅब्रिक कट करून घेतलेला आहे. त्याला क्विल्टिंग करून घेतलेलं आहे. मध्ये रबर शीट आणि खालती नॉन-वन ठेवून त्याला क्विल्टिंग करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, वरच्या साईडला 2 इंच ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे. तिथे आपल्याला चैन अटॅच करायची आहे. आता अशा पद्धतीने चैन स्टिच करून घेतलेली आहे मी आणि त्याच्यावरती दुसरा आपला जो कटिंग केलेला फॅब्रिक होता तो त्याच्यावर ठेवून स्टिच करून घेतलेला आहे. त्यानंतर त्याला वरच्या बाजूने टॉपी स्टिच देऊन घेतलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये रनर ओवून घेऊयात. अशा पद्धतीने मी रनर ओवलेला आहे. इथं बघा किती फिनिशिंगमध्ये हा पाऊच दिसतो आहे, किती छान वाटतं आहे. त्याला मी लेस पण जोडलेली आहे, ती माझी व्हिडिओ स्किप झालेली आहे चुकून. आता आपल्याला काय करायचं आहे, वरच्या बाजूला दुसरी चैन अटॅच करायची, उलट्या बाजूने ठेवून त्याला स्टिच करून घ्यायची. मग त्याच्यावरती आपल्याला पॉकेट तयार करण्यासाठी एक नॉन-वनचा कपडा आपण त्याच्यावरती ठेवून तो पण स्टिच करून घ्यायचा आहे. म्हणजे आपला जो खालती आपण जी चैन लावलेली आहे त्याचा पॉकेट तयार होईल अशा पद्धतीने त्याला टॉपी स्टिच देऊन त्याला चारी बाजूने आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे. कारण का आपला हा जो खालचा पॉकेट आहे तो रेडी होईल. एकदम बघा किती छान वाटतं आहे आणि दिसायला पण खूप छान दिसतो आहे हा मोबाईल पाऊच. अशा पद्धतीने त्याला मी स्टिच करून घेतलेला आहे पूर्ण आणि असा आपला एक पॉकेट तयार झालेला आहे. आता त्याच्यावरती आपल्याला दुसरा जो बॅक साईडचा होता तो पीस ठेवून घ्यायचा आहे, क्विल्टिंग केलेला. त्याला स्टिच करून घ्यायचा आहे. त्याला बॅक साईडने आपल्याला टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे. म्हणजे कुठे आपली फिनिशिंग म्हणजे धागे दोरे वगैरे येणार नाही म्हणून त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि रनर ओवून घेतलेला आहे इथं मी. अशा पद्धतीने रनर ओवून घ्यायचा आहे. त्यानंतर मी पीस हा आपला सरळ करून घेतलेला आहे आणि आपला जो काही साईडचा एक्स्ट्रा कपडा होता तो कट करून घेतलेला आहे आणि त्याला लेवलमध्ये व्यवस्थित करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, हाच पीस आपल्याला उलट्या बाजूने करून घ्यायचा आहे आणि जी खालची साईड आहे ना आपली त्याला आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. त्याला स्टिच करून घेतलेला आहे आणि त्याला फिनिशिंग देण्यासाठी मी इथे नॉन-वनचा वापर केलेला आहे. आणि त्याला अशा पद्धतीने स्टिच करून 2-3 शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपली शिलाई मजबूत फिट एकदम बसून जाईल. म्हणून मी इथं 2-3 शिलाई मारून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने. आता आपल्याला आपला हा जो पीस उलट्या साईडचा होता तो आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी इथं पीस सरळ करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याला बेल्ट बनवायचा आहे. तर बेल्ट बनवण्यासाठी मी इथे 2.5 इंच रुंदीला आणि 68 इंच लांबीला मी असा एक पट्टी कट करून घेतलेली आहे. ही बटर क्रॅपची पट्टी आहे, तुम्ही कॉटनची पण यूज करू शकता आणि कॉन्ट्रास्ट लावला तरी चालेल. मी इथे वरती जो डिझाईनचं बेल्ट आहे ना तशा पद्धतीने यूज केलेला आहे. आता अशा पद्धतीने आपल्याला ती खाली आपल्याला 1 इंच सोडून आपल्याला पाठच्या बाजूने त्याला ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे. एकदम व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे. कुठे खेचून वगैरे आपल्याला कपडा ओढायचा नाही आहे, पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या बाजूने पण आपल्याला तशाच पद्धतीने खालच्या साईडला ठेवून 1 इंच बाहेर सोडून आपल्याला अशी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. खूप सुंदर दिसतो हा पाऊच. तुम्ही याच्या खणाच्या फॅब्रिकऐवजी दुसरं कोणत्याही फॅब्रिकचा यूज करून तुम्ही असा पाऊच शिवू शकता. जर तुम्ही मैत्रिणीनं माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला ज्या काही माझ्या व्हिडिओ असतील त्या तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स मिळून जातील. आता इथं मी काय केलेलं आहे, तो कपडा सरळ करून त्याची डबल घडी करून आपण त्याच्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे. एकदम फिनिशिंगमध्ये हळूवारपणे अशी शिलाई मारायची आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ जसं मी दाखवलं तशा पद्धतीने शिलाई मारा, खूप छान वाटते आणि फिनिशिंग पण खूप छान येते. अशा पद्धतीने आपला हा मोबाईल पाऊच रेडी झालेला आहे. बघा किती सुंदर दिसतो.